महाराष्ट्रात अजूनही भाजपचेच वारे वाहत आहेत। राज्यातील 147 नगरपालिका आणि 17 नगरपंचायतींच्या निकालातून हेच चित्र समोर आलंय। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपाठोपाठ नगरपालिका निवडणूक जिंकून भाजपने विजयाची हॅट्रिक साधली। जवळपास 1/3 म्हणजे सुमारे 50 पेक्षा जास्त नगरपालिकांमध्ये भाजपचे नगराध्यक्ष विजयी झाले। 2011च्या नगरपालिका निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने अव्वल स्थानी झेप घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती। मुख्यमंत्र्यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली होती। मुख्यमंत्र्यांच्या या मेहनतीचं यश जागोजागी फुललेल्या कमळांमधून स्पष्ट झळकतंय। भारतीय जनता पार्टी आपली स्वतःची अस्मिता, आपल्या स्वतःचं स्थान धोक्यात आणून कुठलंही कॉम्प्रोमाइज करू शकत नाही। आत्ताही खूप चांगलं यश मिळून आमचा आग्रह हाच राहील, आमचा प्रयत्न हाच राहील की एकच राहिलं पाहिजे, पण आमच्या टर्म्सवर। गेल्या निवडणुकीत 4थ्या क्रमांकावर असलेल्या शिवसेनेनं यावेळी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत दुसऱ्या स्थानी मुसंडी मारली आहे। गेल्या वेळी दुसऱ्या स्थानी असलेल्या काँग्रेसची तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत आरोप प्रत्यारोपांची राळ उठली आहे। काँग्रेस आक्रमक होत नाही, घरी बसून विजय मिळवता येत नाही। कार्यकर्ते आज तयार आहेत, कार्यकर्ते लढायला तयार आहेत, पण काँग्रेसच्या नेत्यांकडून त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते उभे राहिलेले दिसत नसल्यामुळे काँग्रेस उभारी घेण्याऐवजी जैसे थे किंवा फार पिछाडीकडे जात आहे असं चित्र दिसतंय। आमची जी राज्य निवड मंडळ आहेत त्याचेही राणेसाहेब सन्मानित सदस्य आहेत। त्यामुळे निर्णय घेत असताना जी निर्णयाची प्रक्रिया होती ती पक्षातले सर्वच प्रमुख नेते या निर्णय प्रक्रियेमध्ये आहेत। तर या निवडणुकीत सर्वाधिक फटका बसलाय तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला। गेल्या वेळी अव्वल स्थानावर असलेली राष्ट्रवादी 4थ्या क्रमांकावर फेकली गेली। पश्चिम महाराष्ट्राच्या बालेकिल्ल्यातही राष्ट्रवादीला धक्के बसले। इस्लामपूर, बार्शी, तासगावमध्ये राष्ट्रवादीचा पराभव झाला। एकीकडे भाजपचा विजयाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा फटकाही बसलाय। परळी नगरपालिकेत महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडे यांनी दारुण पराभव केला। तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या जालना जिल्ह्यात भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं। पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनाही आपली नगरपालिका जिंकता आली नाही। तर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या पालघर जिल्ह्यातील नगरपालिकेमध्येही भाजपला पराभवाचा फटका बसलाय। परळीकरांना नेमका आपला कामाचा माणूस कोण आहे आणि भावनेच्या आधारे जायचं नाही, कामाच्या आधारावर मत द्यायचं, हे परळीकरांनी या निवडणुकीत दाखवून दिलंय। आज या निवडणुकीमध्ये मी पण खूप ताकद लावली होती, मी इथे पूर्ण वेळ दिला होता आणि हे सगळे झाल्यानंतरही जर राष्ट्रवादीचा विजय झालाय आणि भाजपचा पराभव झालाय तर तो मी स्वीकारते। थेट जनतेतून नगराध्यक्षाची निवड करण्याचा भाजप सरकारने घेतलेला निर्णय भाजपसाठी चांगलाच फायदेशीर ठरला। त्यामुळे अनेक नगरपालिकांमध्ये बहुमत नसतानाही थेट जनतेतून निवडून आल्यामुळे भाजपचा नगराध्यक्ष झालाय। शिवसेनेलाही या निर्णयाचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे। मात्र नगराध्यक्ष वेगळ्या पक्षाचा आणि सत्ता वेगळ्या पक्षाची, यामुळे अनेक नगरपालिकांमध्ये पुढील 5 वर्ष गोंधळाची स्थिती असणार आहे। ब्युरो रिपोर्टसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।